नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025-2026 साठी सुपर क्वालिटीचा सुपर प्रश्नसंच पाहणार आहोत। हा आपला भाग 7 असणार आहे। चला प्रश्नांना सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, जंक ईमेल म्हणजे काय? उत्तर येत असतील तर कृपया उत्तर कमेंट करा। चला ठीक आहे, या ठिकाणी जंक ईमेल म्हणजे पर्याय क्रमांक ए स्पॅम। ठीक आहे, स्पॅम म्हटलं जातं याला, स्पॅम ईमेल। ठीक आहे, जंक ईमेल म्हणजे स्पॅम। आता जे ईमेल आपल्याला नको असतात व त्या ईमेलसाठी आपण कोणतीही विनंती केलेली नसते तरी वारंवार हे ईमेल आपल्याला पाठवले जातात, यांना जंक किंवा स्पॅम ईमेल असं म्हटलं जातं। ठीक आहे, स्पॅम ईमेल हे ईमेल प्रचार, फसवणूक किंवा व्हायरस या कार्यासाठी पाठवले जाऊ शकतात। ठीक आहे, यांना स्पॅम ईमेल असं म्हटलं जातं। पुढील प्रश्न आहे, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक। बंदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे, चामराजनगर जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, चामराजनगर जिल्ह्यात आहे। याची स्थापना 1973 मध्ये झालेली आहे। ठीक आहे, 1973 महत्त्वाचं वर्ष आहे। याच वर्षी प्रोजेक्ट टायगर सुरू झालेला आहे भारतामध्ये। ठीक आहे, प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झालेली आहे 1973 मध्ये। आता या बंदीपूर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना देखील 1973 मध्ये झाली आहे आणि प्रोजेक्ट टायगर अंतर्गतच झालेली आहे। ठीक आहे, हे राष्ट्रीय उद्यान एक व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखलं जातं। बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये आहे। ठीक आहे, चामराजनगर। पुढील प्रश्न आहे, डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक सी टेनिस। डेव्हिस कप हा चषक टेनिस या खेळाशी संबंधित आहे। याला टेनिसचा विश्वचषक किंवा टेनिसचा वर्ल्ड कप असेही म्हटले जाते। ठीक आहे, डेव्हिस कपला। पुढील प्रश्न आहे, संगणकात प्रिंट डॉक्युमेंटसाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? कोणती वापरली जाते? कंट्रोल+A। ठीक आहे, कंट्रोल+P। पर्याय क्रमांक डी कंट्रोल+P ही जी शॉर्टकट की आहे ती संगणकामध्ये प्रिंट डॉक्युमेंट करण्यासाठी किंवा आपण एखादी कमांड द्यायची असेल प्रिंट करण्यासाठी एखादी डॉक्युमेंट तर कंट्रोल+P ही शॉर्टकट की वापरली जाते। आता या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा कंट्रोल+N। ही जी की आहे ती नवीन दस्तऐवज किंवा विंडो किंवा फाईल उघडण्यासाठी वापरली जाते। कंट्रोल+C आहे बघा ऑप्शन बी मध्ये, तर कंट्रोल+C ही जी की आहे ती निवडलेला मजकूर, फाईल किंवा इतर गोष्टी क्लिपबोर्डवर कॉपी करण्यासाठी वापरली जाते। ठीक आहे, तसेच कंट्रोल+C जी आपण कॉपी करतोय ती कंट्रोल+V ने पेस्ट करण्यासाठी वापरलं जातं। ठीक आहे, कंट्रोल+V पेस्ट करण्यासाठी वापरलं जातं। त्यानंतर आहे कंट्रोल+A। या ठिकाणी मजकूर निवडण्यासाठी आपण मोबाईलमध्ये देखील बघत असतो सिलेक्ट ऑल हा जो ऑप्शन येतो तो कंट्रोल+A हा शॉर्टकट कीचा ऑप्शन असतो। ठीक आहे, संगणकामध्ये कंट्रोल+A। त्यानंतर प्रश्न आहे, आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती वाढवता येतो? आणीबाणीच्या काळामध्ये 12 महिने म्हणजेच 1 वर्ष कार्यकाळ वाढवता येतो लोकसभेचा। ठीक आहे, जास्तीत जास्त 12 महिने। आणीबाणी संपली की 6 महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक घेणे बंधनकारक असते। ठीक आहे, आता या ठिकाणी 12 महिने वाढवण्यासाठी देखील संसदेला एक कायदा करावा लागतो, तेव्हाच लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवता येतो जास्तीत जास्त। ठीक आहे, आता लोकसभा हे भारताचं बघा कनिष्ठ सभागृह आहे। ठीक आहे, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे। लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो। ठीक आहे, सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, तेलंगणा राज्यात नोंदणीकृत झालेल्या वाहनाचे क्रमांक कोणत्या आद्याक्षरावरून ओळखले जातात? कोणत्या? तर TS। पर्याय क्रमांक बी TS हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। TS ही तेलंगणा राज्याची पासिंग असते प्रत्येक नंबर प्लेटवर। ठीक आहे, TS
तेलंगणा भारतातील सर्वात तरुण राज्य आहे. गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता, भारतातील सर्वात तरुण राज्य कोणतं, तर तेलंगणा. का, तर स्थापना सर्वात शेवटी झालेली आहे, म्हणजेच जन्म सर्वात शेवटी झाला असल्यामुळे तर सर्वात तरुण राज्य आहे. स्थापना कधी झालेली आहे, तर 2 जून 2014ला तेलंगणा या राज्याची स्थापना झाली. ठीक आहे. सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. त्यानंतर प्रश्न आहे, शिगमोत्सव हा सण भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, गोवा. ठीक आहे. शिगमोत्सव हा जो सण आहे तो गोव्यामध्ये साजरा केला जातो. मित्रांनो, गोव्यामध्ये फक्त 2च जिल्हे आहेत. ठीक आहे. प्रश्न विचारला भारतातील कोणत्या राज्यात 2 जिल्हे आहेत, तर गोव्यामध्ये. किंवा गोव्यात किती जिल्हे आहेत विचारला तर 2 जिल्हे आहेत, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. ठीक आहे. हे 2 जिल्हे आहेत. परंतु सध्या शासनाने 3रा जिल्हा निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सूर्यकिरण हा भारत व कोणत्या देशातील संयुक्त लष्करी सराव आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, नेपाळ. ठीक आहे. सूर्यकिरण हा भारत व नेपाळ या 2 देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे. त्यानंतरचा प्रश्न, 1 बिलियन म्हणजे किती? 1 बिलियन म्हणजेच मित्रांनो 1 अब्ज. ठीक आहे. तर या ठिकाणी 1 अब्ज म्हणजेच किती, 100 कोटी. 100 कोटींचे मिळून 1 अब्ज होतात. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. आता हाच प्रश्न जर 1 मिलियन विचारला, 1 मिलियन, तर बघा 10 लाख उत्तर द्यायचं आहे. 1 मिलियन. ठीक आहे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. या ठिकाणी आपण यूट्यूबवर बघत असू 1 मिलियन व्ह्यूज, 2 मिलियन व्ह्यूज, तर बघा 1 मिलियन म्हणजे 10 लाख. ठीक आहे. त्यानंतर बघा 10 मिलियन म्हणजे किती, तर 10 मिलियन म्हणजे 1 कोटी. 10 मिलियन म्हणजे 1 कोटी किंवा 1 करोड. 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी. ठीक आहे. 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. त्यानंतर प्रश्न आहे, टायरमधील हवेचा दाब मोजण्याचे एकक कोणते? कोणते आहे, तर दिलेल्या पर्यायांपैकी PSI किंवा बार हे जे एकक आहे ते टायरमधील हवा मोजण्यासाठी वापरलं जातं. टायरमधील हवेचा दाब पाऊंड प्रति चौरस इंच. ठीक आहे. पाऊंड प्रति चौरस इंच यालाच PSI म्हटलं जातं, किंवा किलो पास्कल किंवा बार या एककामध्ये मोजला जातो. या ठिकाणी ऑप्शन ए जूल आहे. बघा, जूल हे कार्य व ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. सेल्सिअस हे तापमान मोजण्याचे एकक आहे. न्यूटन हे बल मोजण्याचे एकक आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझीलला लागून नाही? गेल्या वर्षी मुंबई चालकला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. कोणत्या देशाची सीमा ब्राझीलला लागून नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, चिली या देशाची सीमा ब्राझीलला लागून नाही. ठीक आहे. बाकी बोलिव्हिया, उरुग्वे, कोलंबिया या देशांच्या सीमा ब्राझीलला लागून आहेत. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. ठीक आहे. दक्षिण अमेरिका खंडातील क्षेत्रफळाने ब्राझीलचा जगामध्ये 5वा क्रमांक लागतो मोठ्या देशांच्या यादीमध्ये. ठीक आहे. 5वा, आपल्या भारताचा 7वा लागतो. त्यानंतर प्रश्न आहे, पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? हरियाणा राज्यामध्ये पानिपत. ठीक आहे. सेम प्रश्न कुरुक्षेत्रसाठी विचारला जातो, तर कुरुक्षेत्र हे देखील ठिकाण हरियाणामध्येच आहे. या ठिकाणी महाभारताचं युद्ध झालं होतं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये कोणत्या शहरात आहे? कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक सी, पुण्यामध्ये आहे. ठीक आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचं मुख्यालय आपल्या पुण्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्य मूर्ती सापडली आहे? कुठे सापडली आहे? तर मोहेंजोदडो. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी, मोहेंजोदडो या ठिकाणी नर्तकाची कांस्य मूर्ती सापडलेली आहे. मोहेंजोदडो हे स्थान जे आहे ते पाकिस्तानमधील सिंध. ठीक आहे. हे पाकिस्तानामधील सिंध आहे, तेच स्थान मोहेंजोदडो होतं. ठीक आहे. पूर्वी. त्यानंतर प्रश्न आहे, योग्य जोडी ओळखा. जोड्या आहेत प्रवीण जाधव तिरंदाज,
सर्वेश कुशारे बॅडमिंटन, अविनाश साबळे जलतरणपटू, स्वप्नील कुसळे किंवा कुसाळे उंचवडी. या पर्यायांपैकी बघा योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक ए प्रवीण जाधव तिरंदाज. ठीक आहे. बाकी सर्वेश कुशारे कोणते खेळाडू आहेत तर बघा उंचवडी बॅडमिंटन नसून उंच उडीशी संबंधित आहेत. अविनाश साबळे जलतरणपटू नसून स्टीपल चेसर हा एक धावण्याची एक स्पर्धा आहे. ठीक आहे. स्टीपल चेसर तर बघा अविनाश साबळे धावण्याशी संबंधित आहेत. स्वप्नील कुसळे बघा उंच उडीशी संबंधित नसून नेमबाजीशी संबंधित आहेत. त्यामुळे योग्य जोडी आहे प्रवीण जाधव तिरंदाज. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती इलेक्ट्रॉनिक कंपनी जपान देशातील नाही असं विचारलेलं आहे. तर बघा सॅमसंग ही जी कंपनी आहे ती जपान देशातील नसून दक्षिण कोरिया देशातील आहे. ठीक आहे. सॅमसंग ही एक खूप फेमस जगातील कंपनी आहे जी दक्षिण कोरिया देशाची कंपनी आहे. मुख्यालय दक्षिण कोरियामधील सुवोन या ठिकाणी आहे. ठीक आहे. सुवोन या ठिकाणी सॅमसंगचं मुख्यालय आहे. बाकी 3 कंपन्या जपानमधील कंपन्या आहेत. यापैकी हिताची या कंपनीमध्ये टाटा समूहाचा देखील वाटा आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न घेतलेले आहेत आपण. सक्षम संघात स्थान मिळवणारी पहिली भारतीय पॅरा तिरंदाज कोण ठरली आहे तर शीतल देवी ही सक्षम संघात स्थान मिळवणारी पहिली भारतीय पॅरा तिरंदाज ठरलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न देशातील पहिले न्यायालयीन शहर कोठे बांधले जाणार आहे. योग्य उत्तर असणार आहे बघा कोची. केरळमधील कोची या ठिकाणी देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियस अवॉर्ड 2025 कोणास सन्मानित करण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर असणार आहे सेरेना विल्यम्स यांना प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियस अवॉर्ड 2025ने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतरचा प्रश्न टाइम आउट 2025च्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते आहे. योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए मुंबई. टाइम्स आउट 2025च्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी शहर आहे आपलं मुंबई. त्यानंतर प्रश्न अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी कोणाची निवड करण्यात आली आहे. योग्य उत्तर असणार आहे बघा गजाला हाशमी. ठीक आहे. गजाला हाशमी यांची अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रश्न भारताचे नागरिकत्व स्वीकारलेला रायन विल्यम्स कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया. याने भारताकडून फुटबॉल खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया देशाचं नागरिकत्व सोडलेलं आहे आणि भारतीय नागरिकत्व घेतलेलं आहे. ठीक आहे. रायन विल्यम्स ऑस्ट्रेलियाचा फुटबॉलपटू आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 2029च्या महिला ODI वर्ल्ड कपमध्ये किती संघाचा सहभाग असणार आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 10. शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्यास पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड 2025ने सन्मानित करण्यात आले. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश. या राज्याला पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड 2025ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 प्रश्न पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण महत्त्वाचे GK आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. जे GKचे प्रश्न आहेत ते आपण मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे प्रश्न आपण डेली चालू घडामोडीमधून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ मित्रांशी शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.